नमस्कार, मी स्वप्नास मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे उन्हाळी वाळवणातील तांदळाची पांढरी शुभ्र कुरडई। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत ही कुरडईची रेसिपी शेअर केलेली आहे, तरी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कुरडई अगदी तेलात टाकताबरोबरच तिप्पट ते चौपट फुलत आहे आणि छान मस्त पांढरी शुभ्र सुद्धा झालेली आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी माझी तुम्हा सर्वांना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। तांदळाची कुरडई बनवण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या वाटीने मी 2 वाटी एवढे तांदूळ स्वच्छ धुवून 3 दिवस छान असे भिजवून घेतलेले आहेत। 3 दिवस तांदूळ भिजत असताना त्यामधील आपल्याला रोज पाणी बदलून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी 3 दिवस झालेले आहे आणि आजचा चौथा दिवस आहे। तर यामधील आता पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि परत हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त छान असे तांदूळ भिजल्या गेलेले आहेत। आता कुरडई बनवण्यासाठी तांदूळ घेताना मात्र आपल्याला तांदूळ एखाद्या भांड्याने किंवा वाटीने मोजून घ्यायचे आहे, म्हणजेच कुरडईचा चीक तयार करत असताना पाण्याचा अंदाज आपला अजिबात चुकणार नाही। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी तांदळामधील पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे तांदूळ 2 ते 3 पाण्याने परत एकदा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे तांदूळ आपल्याला मिक्सरला अगदी बारीक असे वाटून घ्यायचे आहेत। तर त्याआधी आपल्याला या ठिकाणी कढईमध्ये किंवा एखाद्या जाडबुडाच्या भांड्यामध्ये पाणी मोजून घ्यायचे आहे। ज्यामध्ये तुम्ही चीक शिजवणार असाल त्याच भांड्यामध्ये हे पाणी काढून घ्या। तर या ठिकाणी 1 वाटी तांदूळासाठी 3 वाटी एवढं पाणी मी घेतलेलं आहे। तर 2 वाटी मी तांदूळ कुरडई बनवण्यासाठी घेतलेला आहे, त्यामुळे 6 वाटी एवढं पाणी मी कढईमध्ये मोजून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता 2 वाटी तांदूळासाठी 6 वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे। तर आता हे तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहे। तांदूळ वाटताना आपण जो पाण्याचा वापर करणार आहे तो सुद्धा आपण मोजून घेतलेल्या पाण्यामधूनच या ठिकाणी तांदूळ वाटण्यासाठी पाण्याचा वापर करणार आहे। तर आता हे सगळे तांदूळ मात्र आपल्याला अगदी बारीक असे वाटून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सगळे तांदूळ अगदी छान बारीक असे वाटून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा एवढा पापडखार मी टाकून घेतलेला आहे। आता टाकून घेतलेला पापडखार आणि मीठ आपल्याला चिकामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। जे आपण कढईमध्ये पाणी मोजून घेतलेलं होतं त्याच पाण्यामध्ये मी वाटून घेतलेला सगळ्या तांदळाचा चीक टाकून घेतलेला आहे। तर मी तुम्हाला परत एकदा मेजरमेंट सांगते। या वाटीने मी 2 वाटी तांदूळ घेतले होते, तर 2 वाटी तांदळासाठी मी या ठिकाणी 6 वाटी एवढा पाण्याचा वापर केलेला आहे। अगदी परफेक्ट असं मेजरमेंट आहे। आता आपण झटपट याची कुरडई बनवायला घेऊया। तर या ठिकाणी आता ही कढई आपण डायरेक्ट गॅसवरती ठेवून घेऊया। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी कढई ही गॅसवरती ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंद ते मध्यम ठेवायची आहे। कुरडईचा चीक तयार करत असताना आपल्याला या चिकाला एकसारखं छान तळापासून ढवळत राहायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी चिकाला छान एकसारखं घाटून घेत आहे। तर आता चीक छान असा शिजायला सुरुवात झालेली आहे। एकसारखं आपल्याला चिकाला ढवळत राहायचं आहे, अजिबात सोडायचं नाही आहे। तर या ठिकाणी आज मी तुमच्यासोबत अगदी साधी सोपी चीक घाटण्याची पद्धत शेअर केलेली आहे। या पद्धतीने जर तुम्ही कुरडईचा चीक बनवला तर त्यामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत। या ठिकाणी मी सगळा चीक छान एकसारखा असा घाटून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला या चिकाची वाफ काढून घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी थोडासा थंड पाण्याचा हात घेऊन हा चीक छान एकसारखा असा दाबून घेतलेला आहे। प्रकारे चीक थोडासा दाबून घेतल्यामुळे चिकाला छान एकसारखी दणकून वाफ बसते। त्यानंतर आता गॅसची फ्लेम आपल्याला मंद करून घ्यायची आहे आणि कढईवरती एखादं घट्ट असं झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटे चिकाची छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। तर आता 7 ते 8 मिनिटे झालेले आहेत, मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आता कुरडईसाठी लागणारा आपला चीक छान असा शिजला गेलेला आहे। परत हा चीक आपण तळापासून छान एकदा मिक्स करून घेऊया। चीक शिजल्यानंतर चिकाचा रंग सुद्धा थोडासा बदलतो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असा चिकाचा रंग सुद्धा बदललेला आहे। परत चीक शिजला की नाही हे कसं ओळखायचं, तर या ठिकाणी थोडासा थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि या प्रकारे चिकाला लावायचा किंवा थोडासा चीक हातामध्ये घेऊन त्याची या प्रकारे गोडी तयार करून घ्यायची। जर ती गोडी हाताला चिटकत असेल तर आपला चीक शिजलेला नाही आहे आणि अजिबात चीक हाताला चिटकला नाही तर आपला चीक छान असा शिजला गेलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझ्या हाताला अजिबात चीक चिटकलेला नाही आहे, म्हणजेच आपला चीक अगदी परफेक्ट असा बनवून तयार झालेला आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा मी शेवचा साचा घेतलेला आहे। साच्याला आपल्याला आतून थोडासा तेलाचा हात पुसून घ्यायचा आहे। खूप जास्त तेलाचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा नाही आहे।
त्यानंतर मी या ठिकाणी बारीक शेवची चाळणी साच्याला लावून घेतलेली आहे। आता साच्यामध्ये चीक भरून घ्यायचा आहे। चीक भरत असताना मी या ठिकाणी छोट्या चमच्याचा वापर केलेला आहे, म्हणजे साच्याला इकडून तिकडून जास्त चीक लागणार नाही आणि साचा जास्त खराब होणार नाही। त्यानंतर साच्यामध्ये पूर्णपणे चीक दाबून भरून घेतलेला आहे। आता साच्याला झाकण लावून आपल्याला एखाद्या प्लॅस्टिकच्या पेपरवरती किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती ह्या कुरडया पाडून घ्यायच्या आहे। तर या ठिकाणी कुरडई पाडण्यासाठी मी प्लास्टिकच्या पेपरचा वापर केलेला आहे। तर या ठिकाणी मी 2 ते 2.5 वेळेच्या कुरडया पाडून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त अगदी परफेक्ट कुरडई बनवून तयार झालेली आहे। कुरडई पाडत असताना कुठेही मध्येच कुरडईची तार तुटत नाही आहे आणि अतिशय परफेक्ट अशी फुलासारखी आपली कुरडई बनवून तयार होत आहे। आता राहिलेल्या सगळ्या कुरडया सुद्धा मी याच पद्धतीने पाडून घेत आहे। कुरडईचा चीक साच्यामध्ये भरून घेतल्यानंतर परत आपल्याला कढईवरती किंवा भांड्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे चीक थंड होणार नाही। हा चीक गरम असतानाच कुरडया छान पडतात, चीक थंड झाल्यानंतर पाहिजे तशा कुरडया पडत नाही। तर या ठिकाणी राहिलेल्या सगळ्या चिकाच्या मी छान अशा कुरडया पाडून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती छान मस्त अगदी परफेक्ट अशा कुरडया मी बनवून तयार करून घेतलेल्या आहेत। अगदी छान पांढऱ्या शुभ्र ह्या कुरडया बनवून तयार होतात। आता ह्या कुरडया मी फॅन खाली सुकून घेणार आहे। तुम्ही पाहिजे तर उन्हामध्ये सुद्धा ह्या कुरडया सुकून घेऊ शकता, पण माझ्याकडे ऊन येत नसल्यामुळे मी ह्या कुरडया छान फॅन खाली सुकून घेणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ह्या कुरडया वरच्या बाजूने छान अशा सुकल्या गेलेल्या आहेत। ह्या कुरडया मी सकाळच्या 9 वाजता पाडून घेतल्या होत्या। त्यानंतर संध्याकाळच्या 5 ते 6 वाजता मी ह्या कुरडया या प्रकारे पलटी करून घेत आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एका बाजूने कुरडई आपली छान अशी सुकल्या गेलेली आहे। आता मला हे संपूर्ण कुरडई सुकण्यासाठी 2 ते 3 दिवस असे लागतात। उन्हामध्ये जर ही कुरडई तुम्ही सुकून घेणार असाल तर 1 ते 2 दिवसामध्येच ही कुरडई छान कडक वाळून जाते। तर आता सगळ्या कुरडया तुम्ही बघू शकता अगदी सहजासहजी निघत आहे। मी कागदाला अजिबात तेलसुद्धा लावलेलं नाही, तरीसुद्धा कुरडई अजिबात चिटकलेली नाही आहे। आता या ठिकाणी 3 दिवस झालेले आहे। कुरडई पूर्णपणे छान अशी कडक वाळलेली आहे। चला तर तयार करून घेतलेल्या कुरडयामधून मी तुम्हाला 4-5 कुरडया छान अशा तळून दाखवते। तर कुरडई तळण्यासाठी या ठिकाणी मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला कुरडई तळण्यासाठी। त्यानंतर यामध्ये एक कुरडई टाकून घ्यायची आहे आणि या प्रकारे झाऱ्याने त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता कुरडई तेलामध्ये टाकता बरोबरच तिप्पट ते चौपट अशी फुललेली आहे आणि तळल्यानंतर सुद्धा अतिशय पांढरी शुभ्र अशी आपली कुरडई बनवून तयार झालेली आहे। तर मी घेतलेल्या 2 वाटी तांदळाच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी माझ्या बरोबर 40 एवढ्या कुरडया बनवून तयार झालेल्या आहेत। चला तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने एकदा तांदळाच्या कुरडया नक्की बनवून पहा। तुम्ही जरी पहिल्यांदा ही कुरडई बनवत असाल तरी सुद्धा तुमच्या अगदी परफेक्ट अशा कुरडया बनवून तयार होतील। तयार करून घेतलेल्या सगळ्या कुरडया मस्त अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत बनवून तयार झालेल्या आहे। अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अशी आपली कुरडई बनवून तयार झालेली आहे। चला तर मग तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी व्हिडिओज बघण्यासाठी स्वप्नास मेजवानी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या या चॅनलवरती मी उन्हाळी वाळवणाच्या भरपूर अशा रेसिपी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते व्हिडिओज सुद्धा तुम्ही नक्की बघा, तुम्हाला ते व्हिडिओ सुद्धा आवडतील। चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत। आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।